हा सन्मानित होत असताना मार्कंडे सिंग यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करू, अशोक सिंग यांचे सुद्धा आभार व्यक्त करू. पुढच्या सामन्याकडे लगेचच वळू. सामना इथे सुरू होतोय. तो ऋषी 11 काटे विरुद्ध गोपी 11 नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ऋषी 11 काटे संघाने आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला ते गोपी 11 या संघाला. जसं सामना इथे सुरू होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जाऊया आणि ऐकूया अजून एक अप्रतिम पहाडी आवाज या क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्याने आपण सकाळ सत्रापासून ऐकतोय. पुन्हा एकदा ऐकूया नितीन काळन यांना. धन्यवाद. तर गोपी 11 संघाची सलामी जोडी मैदानात दाखल होते. ऋषी 11 काटे संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला गोपी 11 संघ आपला 12 खेळाडू पाठवायचे इथे. तर अनुप राजे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. तर ऋषी 11 काटे संघ टॉस विने त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गोपी 11 या संघाला. 5 ओव्हरची मॅच असेल. मात्र धनवीन स्पोर्ट अलिबाग संघ आपण कुठेही जायचं नाहीये. यातून विजेता संघ आपल्याबरोबर मॅच लगेच खेळेल. ही सूचना असेल आपल्याला. तर मुसा शेख आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी अजित नलावडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. मुसा शेख आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार करूया. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती महेश काळे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार करतील अजित नलावडे. महेश काळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचे सन्मान आपण करूया. तर या महेश काळे साहेब, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अजित नलावडे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. देसेगावचे यशस्वी उद्योजक रवी सुद्धा म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे मित्र जितेश पाटील सुद्धा आहेत. तर आपण वळूया मॅचच्या दिशेने. दीपक मडवी येत आहेत पहिलं षटक घेऊन. मॅन फ्रॉम पायगाव भिवंडी. सेकंडला सागर आहेत, 9 सेकंडला सागर, 9 सेकंडला सुजित आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज दीपक मडवी. पायगाव भिवंडी खूप मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटला. पहिला चेंडू आपण पाहता हलकंसं अपील केलं होतं दीपकने. नक्कीच पंच सांगतात बॅट कट आहे आणि एका धाब्याने खातो करतोय फलंदाज सागर. सेकंडला सुजित येत आहेत. 5 षटकांची मॅच आहे. कैलास फोर्जी यांना तुम्ही पाहतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. सुजितच्या बॅटमध्ये येतोय पहिला चौकार.
चौकाराने खातं उघडतोय. सागरने सिंगलने खातं उघडलं होतं. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज दीपक मडवी. दोन षटकं आपण पाहिली तर पॉवर प्लेची असणार आहेत. इथे माझा चेंडू हलक्या हाताने खेळत आहेत. चेंडू आतमध्ये थांबल्यानंतर एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 6. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपण पाहिला तर गोपी 11 आणि त्यांना फाईट करतोय तो ऋषी 11 काटई. या दोन संघामध्ये तुम्हाला फाईट पाहायला मिळते. जीटीसी लाईव्ह तुम्ही पाहताय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. अजून एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या गेली ती 7. बिनबाद 7 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार तुम्ही पाहिलाय. पडद्याला लागून मागे स्टँडच्या मागे चेंडू लागून पुन्हा आतमध्ये येतो. तुम्हाला धाव धावून घ्यायची, लक्षात घ्या. चेंडू अडकला तर एक धाव डिक्लेअर असेल आणि डायरेक्ट बाहेर जातोय तर एक रन डिक्लेअर आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॉबी आहेत. धावचीची संधी आणि फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. सुजितची खेळी इथे समाप्त होईल. ज्या सुजितच्या बॅट मधून एक चौकार आला होता त्याच सुजितला मात्र मैदान सोडावं लागेल आणि पहिला धक्का गोपी 11 संघाला. ताऊ येते दुसरं षटक घेऊन. हलकस अपील केलं ताऊ यांनी. डॉट चेंडूची समाप्ती होते. कॅप्टनचं काम मात्र मोठा गाव संघाचे निलेश म्हात्रे पाहतात ऋषी 11 काटेज संघाच्या. बऱ्याचशा स्पर्धा ऋषी 11 काटेज संघाने सुद्धा जिंकलेल्या आहेत. महाराष्ट्रभर हा संघ तुम्ही पाहतायत. हा चेंडू हलक्याने खेळतायत. असे तसे डीप मध्ये कैलास 4G मॅन फ्रॉम धानसर. एक धाव इथे ऍड होईल. धावसंख्या 9. 5 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक मार्गस्थ आऊला आमंत्रित केलेलं. यातून विजेता संघ धनवीर स्पोर्ट अलिबाग या संघावर सेकंड राऊंड मध्ये मॅच खेळ. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप 40+ संघाने 2 सामने जिंकलेत ग्रामीण मधनं.
4 संघ आपण ग्रामीणमधनं पाहिले, मोठागाव, नवापाडा, काटई आणि संदप. धावसंख्या 9. धावा तुम्हाला धावफल कधी पाहायला मिळते. एक संत सुरुवात गोपी इलेव्हन संघाकडनं. चौकार आला होता नक्कीच, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केला दीपक मडवीने आणि आता आऊ चांगली गोलंदाजी करतायत. इथे फटका चांगला आहे, पॉवर प्ले सुरू आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, मात्र सोन्या गायकवाड बघा किती चांगलं फिटनेस आहे, मॅन फ्रॉम पारगाव, आणि चांगली फिल्डिंग झाली तिथे. अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. पारगावला बिलॉंग करणारा खेळाडू सोन्या गायकवाड. आऊ गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे, क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत. कैलास 4G येते ते. एकच धाव इथे मिळालेत. धावसंख्या 12. 4 चेंडू आतापर्यंत आऊने फेकलेत. 12 धावा धापल कधी लागलेत. विश्वास पाटीलला तुम्ही 38 सर्कल मध्ये पाहतायत, मॅन फ्रॉम तोंडरे गाव. धावसंख्या 12. आऊ गोलंदाजी मार्कवर. साईडला खेळायचं होतं, पायचीचं अपील आणि फलंदाज बाद. आऊला मिळणारे पहिले यश आणि धक्का क्रमांक 2. फलंदाज प्रवीण नाव आहे, मग अण्णा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. 12 धावा झालेले आहेत. 40+ शहरी संघ तुम्ही पाहतायत. गोपी 11 वर्सेस ऋषी 11 काटई संघ तुम्ही पाहतायत. आऊच्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली ऋषी 11 काटई संघाने. 40+ संघटनेचे अध्यक्ष व कल्याण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय फिल्डिंग करत असताना. राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे अर्जुनभाई पाटील. माजी सरपंच सुद्धा राहिलेत काटे गावचे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. राजन आहे तिथे, मॅन फ्रॉम दापोडे, आणि षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपला आणि गोपी 11 प्रथम बॅटिंग करत असताना 2 गडी गमावल्यानंतर 12 धावा दाखल करते. चला स्पीडअप करा, मॅच लगेच सुरू करायची. 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता. आऊने चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या 2ऱ्या षटकामध्ये. बऱ्याच वेळा आपण नजीम गुल्लीला सुद्धा पाहत असतो या संघामध्ये, मॅन फ्रॉम गुजरात, मात्र आज संघामध्ये नाही आहेत. मधुकरला पाहत असतो, मॅन फ्रॉम रोहिंजन, बरेचसे खेळाडू आज नाही आहेत. विकी शेलार सुद्धा या संघामध्ये सातत्याने खेळत असतात. त्यांची मॅच उंबाड येथे सुरू आहे ग्रामीणमध्ये, त्यामुळे तेही उपस्थित नाही आहेत. बाळा बोराटे, उमेश जाधव, मनोज पाटील बघा इन ऍक्शन मध्ये, ज्यांनी या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकलं आजच्या दिवसामध्ये. काटे संघाच्या वतीने खेळत असताना ग्रामीण मधलं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळालं मनोज पाटीलला. मनोज पाटील एक आक्रमक फलंदाज सुद्धा आणि तितका चांगला गोलंदाज आहे काटे संघाचा ग्रामीण मधला. आज मात्र शहरी संघामध्ये सुद्धा त्याला तुम्ही बघताय बॉबी सुद्धा आहेत. कैलास 4G येत आहेत 3रं षटक घेऊन. कैलास 4G येत आहेत 3रं षटक घेऊन. या षटकांत तुम्ही जलपान करू शकता, पाण्याची मागणी करू शकता. कैलास चांगला चेंडू होता, इथे मात्र सन्मान दिलाय. मनोज आहे तिथे, यष्टीरक्षक निलेश मात्रे आहेत. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या लिहिली 13. थोडासा संघर्ष करावा लागतोय गोपी 11 या संघाला धावांसाठी, कारण की धावा येत नाही. आऊने चांगली गोलंदाजी केली. पहिलं षटक
दीपक मडवीने चांगलं फेकलं होतं, त्याने 8 धावा दिल्या होत्या, आऊने 4 धावा दिल्या. कैलास फोरजी मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करतायत. सोन्या गायकवाड आहे तिथे डीप मध्ये, मॅन फ्रॉम पारगाव. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतायत कैलास फोरजी. कुल्यागडातनं न्यू पनवेल हा संघ सुद्धा तुम्ही पाहतात. या संघाने आपण पाहिलं तर सोन्या गायकवाड, कैलास फोरजी, नरेश गायकवाड जे सोन्या गायकवाड यांचे बंधू, या संघाने रेग्युलर संघाला सुद्धा किंजल ट्रॉफी मध्ये पराभूत केलं. हाही विक्रम आपण पाहिला. त्यावेळी सोन्या गायकवाड यांची व्हिडिओ सुद्धा आली होती. आजही आम्ही चांगली बॅटिंग करू शकतो, कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद आजही आमच्यामध्ये. कैलास गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. इथे चेंडूची गती कमी केली होती, मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये बॉबी खूप वेगाने आलेत. सोन्या गायकवाड आहेत, बॉबी आले होते मात्र कॉर्डिनेशन झालं नाही. कॉल द्या तुम्ही. धावसंख्या 15. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा धापल कधी लागल्यात. एक संत सुरुवात गोपी इलेव्हन संघाकडनं. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी करतात कैलास फोरजी. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे. मॅन फ्रॉम धानसर पिसारोच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा कैलासला मिळाली रेग्युलर मध्ये. आणि आज ते चांगलं 40+ क्रिकेट खेळतात. SP पॅनलचे एक चांगले पंच सुद्धा आहेत. जी 40+ संघटना तुम्ही पाहतात ग्रामीणची, अर्जुनभाई पाटील जे संघटनेचे अध्यक्ष आहेत. इथे चेंडू हवेत आहे आणि जणू काही या झेलची वाट पाहत होते सोन्या गायकवाड. फलंदाज बाद होईल. चेंडू शिल्लक आहे. आता विकेट गेली त्यामुळे आपण नक्कीच जलपान सुद्धा करून घेतलं, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. कैलास फोरजी तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते. चांगली गोलंदाजी केली कैलास फोरजीनी. सुरेख चेंडू आणि तेवढंच चांगलं यष्टिरक्षण निलेश म्हात्रेच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेर गोपी इलेव्हन संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 15 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर 3 षटकात 15 धावा झाल्यात आणि चौथं षटक घेऊन ते गोलंदाज. 5 षटकांची मॅच आहे. तर बॉबी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, मॅन फ्रॉम नवापाडा. 3 षटकात फक्त 15 धावा आल्यात. 3 धावा दिल्या कैलास फोरजीने, 1 विकेट त्याला मिळाली. इथे
मात्र झेल होणार नाहीये, एक धाव जरूर मिळाली. बॉबी गोलंदाजी करण्यासाठी आले, 16 धावा झालेल्या आहेत. तन्वीन स्पोर्ट अलिबाग संघ आपण कुठेही जायचं नाहीये, कारण यातून विजेता संघ तुमच्यावर लगेच मॅच खेळ 4 ओव्हरची. बॉबी गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक हँडला राजू आहेत. बॉबी टू राजू असं पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. बॉबी गोलंदाजी मार्कवर, इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि राजूची खेळी इथे समाप्त होईल. निलेश मात्रे झेल खाली येत आहेत, चूक नसणार आहे आणि राजूची खेळी इथे समाप्त. अजून एक धक्का गोपी इलेव्हन संघाला. मात्र ते नोट स्ट्राईक आहेत. गोलंदाज बॉबीचं कौतुक करेल, चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 17. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला चेंडू नवीनच मिळेल, लक्षात घ्या. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचशा स्पर्धेत आता सिक्सर सुप्रीमो चेंडूचा वापर आपण खाडी चषक मध्ये सुरुवातीला पाहिले, त्यानंतर आता श्रद्धांजली चषक मध्ये पाहिला आणि आता मात्र नगरसेवक चषक मध्ये पाहतोय. याच चेंडूचा वापर केला जातोय. MRA चे चेंडू आपण पाहिले, कॅप्टनचे चेंडू पाहिले. यावेळेस मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. दीपक मडवी खूप वेगाने आलेत, मात्र फेकी खराब झाली. 2 धावा इथे मिळाल्यात. बॉबी गोलंदाजी मार्कवर, सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पूर्णपणे बीट केला त्या फलंदाला. डॉट बॉल. तर हर्षद काळे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. G7 जिमचे ऑनर आहेत. इथे मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये एकच धाव मिळणार आहे. एकने धावसंख्या पुढे सरते, धावपल कथा लागले ते 20. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 20 धावा तुम्हाला धावपल कधी पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 षटकात 4 फ्लेस गोलंदाज वापरलेत. बघायचे निलेश मात्रेने आणि आता शेवटचं षटक कोण घेऊन येईल. राहुलने चांगली गोलंदाजी केली, दीपक मडवीने चांगली गोलंदाजी केली, कैलास फोरजीने चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे कैलास फोरजीचा वापर केला जातोय शेवटच्या षटकामध्ये. मॅन फ्रॉम धानसार म्हटल्यानंतर महेंद्र म्हात्रे सुद्धा एक मोठं नाव राहिले. कारण महेंद्र म्हात्रे, विश्वास पाटील या खेळाडूंना आम्ही बऱ्याच वेळा एकत्र पाहिलं. खुल्या गटातनं माटाडेश्वर इथे स्पर्धा व्हायची, त्यावेळी महेंद्र म्हात्रे, विश्वास पाटील असतील, पद्माकर भोईर असतील, बरेचसे दिग्गज खेळाडू आपण पाहिले. ग्रामीण मधले जे निलेश म्हात्रे तुम्ही सातत्याने पाहता. कैलास गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू चांगला होता. मनोज पाटील आहे तिथे, मॅन फ्रॉम काटई गाव. एकच धाव इथे मिळेल, धावसंख्या 21. शेवटचं षटक मार्गस आहे. यातून विजेता संघ धनवीन स्पोर्ट अलिबाग या संघाबरोबर सेकंड राऊंड मध्ये मॅच खेळ. त्या टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. 21 धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ऋषी इलेव्हन काटई संघाने टॉस जिंकल्यानंतर. इथे हलक्या हाताने खेळतायत उमेश जाधव आहे. धावचीची संधी, बॅकअप नाहीये आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. सोन्या गायकवाड थोडीशी उशिरा येत आहेत.
धावचीची संधी होती. धावसंख्या 23. बॅकअप कोणत्याही प्रकारचं नव्हतं. कैलास, सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या ती गोपी 11 संघाची फक्त आणि फक्त 23. बाळा येतात नवीन फलंदाज. धावांसाठी संघर्ष करावा लागतो अक्षरशः या मॅच मध्ये आपण पाहिलं तर. गोपी 11 या संघाला 23 धावा आहेत. 5 विकेट सुद्धा गेले. चेसिंग कंपल्सरी आहेत. कपिल पाटील सुद्धा आलेत मात्र 40+ चे सामने आहेत. कपिल अजूनही 40+ झाले नाहीयेत. मात्र ते जितू निलेश 11 रिची जितू निलेश 11 या डोंबिवली या संघामध्ये नक्कीच असतील ते. काल बायसिकल अतुलला मिळाली मात्र टेटेस आपण पाहिलं तर अतुल पाटीलचा होता. इथे मात्र विश्वास पाटील आहेत. धावचीची संधी आणि फलंदाज बाद. चांगली फिल्डिंग विश्वास पाटील आहेत तिथे आणि फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी केली ऋषी 11 काटाई संघाने आतापर्यंत. खास करून कैलास 4Gचंही कौतुक करेल. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते बघा. स्वतः कैलास 4G धावतायत आणि काय फिल्डिंगचं स्टँडर्ड असते तुम्हाला पाहायला मिळतं. कैलास 4G 40+ ओलांडून गेलेत मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही त्यांची पाहिली आणि लगेच चेंडू फेकी गेली आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. एक धाव जरूर मिळाली. 24 धावा झाल्यात. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू बाकी. धावसंख्या 30. तर प्रसाद सर इथे आवने प्रयत्न करायला हवे होते कारण की जास्त लांब चेंडू नव्हता. कदाचित झेलही झाला असता. मात्र 30 धावा झाल्यात आणि 31 धावांचा आता टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 31 धावा कारण आवने प्रयत्न करायला हवे होते हेच सांगतायत कैलास 4G सुद्धा. आणि 31 धावा कशा प्रकारे करेल ऋषी 11 काटेई संघ या ऐकण्यासाठी आपण जाणव दुसऱ्या सत्रामध्ये. प्रसादजी परब सर यांच्याकडे धन्यवाद.
आपण एक सन्मान करूया व्यासपीठावर. मी जय सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आमच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित आहेत हर्षद काळन यांचा सन्मान इथे केला जाईल. हर्षद काळे यांचा सन्मान इथे केला जातोय तो जय सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते. 30 चेंडूत 31 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ऋषी 11 काटे संघासमोर. गोपी 11 या संघाने गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. खूप चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये आपण बघतोय. दीपक मडवी 1 षटक 8 धावा, विकेट मिळाली नाही. त्यानंतर आपण आऊचं 1 षटक बघितलं, 4 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली. नंतर आपण बघितलं कैलासचं 1 षटक 3 धावा खर्च करून 1 विकेट. बॉबी आपण बघितला याच मैदानातला खेळाडू 1 विकेट त्याने सुद्धा घेतली, 5 धावा त्याने खर्च केला. पण निर्णायक षटकात आपण बघितलं एक षटकार आला आणि त्याच्यामध्ये तिने कैलासच्या षटकात त्याने धावा खर्च केल्या त्या 9, म्हणजे 2 षटकांचा स्पेल कैलासने पूर्ण केला. धावा खर्च केल्या त्या एकूण 12, 1 विकेट मिळवली आणि अत्यंत इकॉनॉमिकल षटकं पहिल्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला एकेरी धावसंख्या बघायला मिळाली. आणि आता मात्र 31 धावसंख्येचं लक्ष आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 31 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 6.20च्या गतीने तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. आपण बघतो आघाडीला येतात ते आघाडीचे फलंदाज विश्वास पाटील आणि त्याचबरोबर सोन्या गायकवाड डावाला सुरुवात करण्यासाठी येत आहेत. 31 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी येत आहेत गोपी 11 या संघासमोर. आपण पाहत आहोत अत्यंत प्रतिष्ठेची मानाची आणि क्रिकेट स्पर्धा नगरसेवक चषक यंगस्टर क्रिकेट क्लब आणि महेश पाटील प्रतिष्ठान आयोजित नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि यावर्षी मगाशी ज्याप्रमाणे आपण बघितलं की आम्ही छोटीशी एक बाईट कव्हर केली सुजितबाई यांची आणि निश्चित त्यांनी उल्लेख केला की यावर्षी आम्ही पारितोषिक थोडंसं वाढवलंय. त्यामुळे आपल्या विभागातल्या खेळाडूंना सुद्धा चांगली संधी मिळते. कारण आपण KDMC मधील एकूण 8 संघ आपण असोसिएशनच्या माध्यमातून मान्यताप्राप्त एकूण 8 संघ आपण बघितल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि आज आपण बघत आहोत म्हणजे 40+ धमाका. 40+ क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला हे क्रिकेटर्स पाहायला मिळत आहेत, संघ पाहायला मिळत आहेत. ग्रामीणचे 4 संघ, शहरी विभागातले एकूण 4 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत. जरा खेळाडू तुमचा अवेलेबल नाही, आपल्या खेळाडूचं आपण नाव सांगायचं, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बाळा आलाय नवीन षटक, पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला विश्वास पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला सोन्या गायकवाड. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना आपण सुरू करूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 2 खेळाडू डीप मध्ये सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. लॉंग ऑनला एक खेळाडू वाईडिश उभा आहे, लॉंग ऑफला सुद्धा एक खेळाडू थोडासा वाईडिश म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल तो बाळा. स्ट्राईक एंडला तर पनवेलचे सन्मान्य गुरुशेठ म्हात्रे यांचे इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पहिला चेंडू ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे, जेली ते होणार का? वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे अँड विकेट डाऊन. कॅच सरप्राईज झाला निश्चितच, म्हणजे विश्वास पाटील सुद्धा की हा जो झेल घेतला जणू काय अप्रतिम स्कूप पाहायला मिळाला आणि तो झेल अक्षरशः उचलला जमिनीला जाणवत असताना. सुंदर कॅच, सुपर कॅच. सुजितने तो झेल टिपलाय आणि या खेळाडूची निश्चितच नोंद केली जाईल. बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा नॉमिनेशन केलं जाईल या खेळाडूला. अप्रतिम झेल, सुपर कॅच. खूप डीप मध्ये तो उभा होता आणि निश्चित तुम्ही आता सर्कलचा थोडासा किंचितचा बाहेर चेंडू होता आणि त्या मुवमेंटला खूप सुंदर स्कूप करत असताना सुंदर झेल टिपलाय आणि पहिलाच धक्का दिलाय तो मैदानावर ऋषी 11 काटे संघाला. स्ट्राईक एंडला सोन्या गायकवाड, एक्सपिरियन्स क्रिकेटर. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुद्धा कल्याण डोबिलीचं वैभव निलेश म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सरळ एक्झिक्यूट केल्या समोर क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मी तिथे एकदा खातं उघडलं एका धावेने ते सोन्या गायकवाड आणि निश्चितच ऋषी 11 काटे या संघाने. धावसंख्या दाफलगावर 1. स्ट्रायकिंग एंडला निलेश म्हात्रे. कालचा दिवस सुद्धा निलेश म्हात्रेने जबरदस्त गाजवला. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. म्हणजे असं एक चित्र पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये की निलेशला आपण
आपण कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून सुद्धा आपण काल बघितलं, कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट संघ आपण बघितले, मात्र असोसिएशनच्या मान्यताप्राप्त क्रिकेट संघ होते त्याच्यामध्ये सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स आपण बघितला आणि आज मात्र 40 प्लसच्या माध्यमातून ऋषीलोन काटे संघाला तो रिप्रेझेंट करतोय. नगरसेवक चषक अत्यंत सुसज्ज आणि एक सुंदर क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल निलेशचा हा फटका चेंडू हवेमध्ये मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल इथे होणार का? वॉड कॅच सुपर फिनिश. काय कॉन्सन्ट्रेशन होतं, एकाग्रता होती, बॉडी बॅलन्स किती चांगलं आणि काय सुंदर झेल टिपलाय, मोठा धक्का दिलाय तो ऋषीलेवन काठी संघाला. राजूने अप्रतिम झेल टिपलाय, फलंदाज बाद. रायगड जिल्हा आई ग्रुप अध्यक्ष सन्मान्य कैलास म्हात्रे यांचे इथे आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत तुम्ही पाहतात गुरु म्हात्रे यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. काट्या राजू अप्रतिम झेल टिपलाय. हे त्याचं टोपण नाव आहे काट्या राजू आणि एक खूप चांगले लिडर क्रिकेटर. खूप सुंदर झेल टिपत असताना दुसरा धक्का दिला ऋषीलेवन या संघाला. ऑन साईडला प्लेस केला आहे, थोडीशी मिसफील्ड, जजमेंट चुकली. कारण अशा मुवमेंटला चेंडू कधी पण तुमच्याकडे डायव्हर्ट होऊन येऊ शकतो. मग स्क्वेअर लेग असो, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, स्लीप, फर्स्ट स्लीप, फ्लाइंग स्लीप, गली, पॉईंट, या ठिकाणी चेंडू कधीही तुमच्याकडे डायव्हर्ट होऊन येऊ शकतो आणि ते चित्र इथे पाहायला मिळालं. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या दाफर अंकित मला सांगतात लवलेश 2 धावा 2 गडी बाद. 31 धावा सुद्धा आमच्यासाठी पुरेशा आहेत डिफेंड करण्यासाठी हे दाखवत असताना गोपी 11 संघाचे गोलंदाज. गुड बॉलिंग. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच दीपक मडवी. नेक्स्ट बॉल फ्रॉम फुल टॉस होता, चेंडू एक्झिक्यूट झाला नाहीये. भन्नाट वेग, प्रचंड वेग होता या चेंडूवर. फुल टॉस चेंडू होता आणि थोडासा शफल होत असताना ऑन साईडला पूल काढायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये दीपकचा हा चेंडू आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या काय माहिती धावफल करते 2 धावा. बघा मगाशीच मी उल्लेख केला की 30 चेंडूत 31 धावा करायच्या आहेत, पण इथे मात्र गोलंदाज दाखवत आहेत की आम्हाला 31 धावा सुद्धा पुरेशा आहेत त्या डिफेंड करण्यासाठी. सुपर बॉलिंग इन फर्स्ट ओव्हर बाळा. गोपी 11 सुद्धा एक व्यावसायिक संघ आहे, हार मानणार नाही, सामना सोडणार नाही आणि काय इथे मात्र झुंज देत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका गोपी 11. राजू काटे आपला अजून भरपूर सामने कव्हर करायचे, प्लीज कॉपरेट करा आयोजकांना. हवेमध्ये चेंडू आणि इथे ड्रॉप. फ्लाइंग स्लीप मध्ये झेल उडाला होता आणि त्याच्यामध्ये ड्रॉप होतो झेल. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये बाळाने, अप्रतिम षटक हाताळलंय. अवघ्या 2 धावा, अत्यंत कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्यात आपल्या संघासाठी या गोलंदाज बाळाने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स इन द मॅच. 31 धावसंख्येचं टोटल निश्चित टार्गेट दिलंय. तर सनी स्पोर्ट्सचे तर काटेराजू आणि त्याचबरोबर सुजित साठी सुद्धा एक पारितोषिक आलंय. अप्रतिम झेल आपण टिपलात या सामन्यामध्ये आणि निश्चित डोळ्यांचं पारणं फेडणारी अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तर यासाठी आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे या दोन्ही फिल्डर्ससाठी. बघा या स्पर्धेमध्ये आपल्याला खूप काही अशा गोष्टी पाहायला मिळतात. मगाशीच मी उल्लेख करत होतो म्हणजे सनी स्पोर्ट्सचा, त्या सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा आहे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी. त्याबद्दल मिलिंद कानिटकर आणि त्याचबरोबर सुनील श्री यांचा मी आभार व्यक्त करतो सनी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नगरसेवक क्रिकेट स्पर्धा, नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा फक्त प्लॅटफॉर्म नाहीये तर पारितोषिकांची रेलचेल सुद्धा पाहायला मिळते.
भरपूर पारितोषिक, लॉट्स ऑफ प्राइजेस इन द टुर्नामेंट. सुजितभाई नलावडे यांच्या माध्यमातून ही पारितोषिक आले दोन्ही क्षेत्ररक्षकांसाठी. अप्रतिम झेल टीमला त्याबद्दल. एक काट्या राजूसाठी निश्चितच, एक सुजितसाठी. गोलंदाजी मार्कवर निलेश. स्ट्रायकिंगला सोन्या गायकवाड. अनुभवाची शिदोरी या खेळाडूकडे आहे, दांडगा अनुभव याच्याकडे आहे. आणि रायगड जिल्ह्याचा अनुभवाचं एक पुस्तक, एक आख्यायिका आहे सोन्या गायकवाड ऑन स्ट्राईक. मॅन बिलॉंग्स टू पारगाव. आणि निलेशचा पहिला चेंडू या षटकातला. पॉवर प्ले सुरू आहे मैदानावर. दुसरा धावसंख्या दाफरकर 2 गडी बाद. समोर एक्झिक्यूट केला, उंच गेलाय बघा. जज करतो राजू काट्या आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल सीमारेषेवर. गगनभेदी, गगनचुंबी षटकार. कनेक्शन किती जबरदस्त होतं या चेंडूवर आणि षटकाराने दबाव दूर केलाय तो सोन्या गायकवाडने. वॉट एक्झिक्युशन, वॉट अ शॉट. या वयात सुद्धा काय फलंदाजी, म्हणजे नवख्या सर्व अपकमिंग यंगस्टरला सुद्धा लाजवेल अशी फलंदाजी पाहायला मिळते ती सोन्या गायकवाडच्या बॅटमधून. निलेश गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक तो घेऊन आलाय. फील्डमध्ये काय चेंजेस आले एसटीच्या मागून. एसटी रक्षक गोपी 11 संघाच्या माध्यमातून. धावसंख्या दाफरकर तुम्ही पाहता एकूण अंकी जाती 8 धावा. लक्ष काढत 31 धावेंचं. हा सुद्धा चेंडू उंच गेलाय, बघायचं लांब किती गेलाय. 2 खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू फ्लाय आणि अजून एक धमाका होतोय सीमारेषे बाहेर. षटकार. आलं होतं. कैलास मात्र यांच्या माध्यमात एक पारितोषिक लागलंय सोन्या गायकवाडसाठी. जर 3 चेंडू जर 3 षटकार ठोकतोय तर चक्क 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे सोन्या गायकवाडसाठी. 2 षटकार तर त्यांनी लागोपाठ ठोकलेले आहेत. अजून एका षटकाराची आम्ही सगळेजण वाट बघत आहोत आणि निश्चित 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कैलास मात्र याच्या माध्यमातून. निश्चितच फलंदाज सोन्या गायकवाडला 2 उत्तुंग षटकार, टोलेजंग षटकार. तर 2111 त्यांचा पेटन नंबर आहे, फेवरेट नंबर आहे. 2111 पारितोषिक रवींद्र सुधा मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एक षटकार जर इथे सोन्या गायकवाडने दाखवला तर रवींद्र सुधा मात्रे यांच्याकडून 2111 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू उंच गेलाय, बघायचंय फिनिश होतोय का लांब जातोय. आणि हा सुद्धा चेंडू आतमध्ये कव्हर केलाय. चांगला प्रयत्न, व्हेरी गुड फिल्डिंग. सुपर फिल्डिंग परफॉर्मन्स. बघायचंय पंच काय सिग्नल करतायत, कन्फर्म करतायत. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. स्क्रीनवर बघितला जाईल चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालाय, पलीकडे झालाय की अलीकडे झालाय. आणि ते मात्र आमच्या स्क्रीनवर जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमच्या टेक्निकल टीम कडून हे गोष्टी चेक केल्या जातील. कारण बॅट्समन अपील केलंय, काही प्रेक्षक सुद्धा अपील करतात की चेंडू सीमारेषच्या पलीकडे लँड झालाय. जर तसं काही असेल तर पारितोषिक भरपूर आहेत. जवळजवळ 7,111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ते सोन्या गायकवाडला. 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार. धावसंख्या आतापर्यंत आपण बघत आहोत या षटकाराच्या या चेंडूच्या अगोदरची धावसंख्या होती ती एकूण 14 धावा. 31 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे. पण हा डिसिजन सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मुख्य पंचांनी हा डिसिजन पोहोचवला आमच्या कंट्रोल रूम मध्ये टेक्निकल टीम कडे. तिसरे पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लास्ट मोमेंट पर्यंत. जीटीसीच्या माध्यमातून टेक्निकल टीम मध्ये आमच्या सोबत तेजस आहेत. ते बघायचं एक्झॅक्टली स्क्रीनवर काय रिव्ह्यू दाखवत आहेत आणि काय चित्र इथे उभारलंय.
या चेंडूवर एक्झॅक्टली किती धावा असणार आहेत. तर षटकार नाही आहे तिथे, फिल्डिंग खूप चांगली झाली आहे, त्यामुळे आमच्या पुरस्कर्त्यांचं पारितोषिक थोड्या का वेळासाठी वाचलेलं आहे. कैलास मात्रे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 5,000चं कॅश प्राईज त्यांनी जाहीर केलं होतं, दिलं सुद्धा होतं आमच्याकडे. आणि त्याचबरोबर जो त्यांचा एक फेवरेट नंबर आहे रवींद्र सुधा मात्रे यांचा, मी कित्येक वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून पारितोषिक बघतोय आणि त्यांचं नेहमीचं एक पाकिट त्यांचं ठरलेलं असतं 2,111 रुपयाचं. त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक पारितोषिक होतं. पण त्यापूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केले सोन्या गायकवाडने. पण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय सोन्या गायकवाडने आपल्या बॅटिंगमधून. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स, 16 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 2 विकेट. 2 गडी बाद झाले पण नंतर मात्र काय कमबॅक केलंय आणि इथे मात्र एक पात्री अभिनय करत असताना जबरदस्त बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग एंडला सोन्या गायकवाड. धावसंख्या 16, 15 धावांची अजूनही गरज. ही विकेट इम्पॉर्टंट असेल ती गोपी 11 या संघासाठी. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सोन्या. हो, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू, स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफुटला थांबून चेंडूला फक्त थोडासा अपिश फटका खेळायचा होता पॉइंट कव्हर पॉइंट मधून, पण संधी मिळत नाहीये. वेगवान चेंडू यष्टीच्या मागे निघून जाते, डॉट बॉल. धावसंख्या कायम, धाव फलक 16 धावा. नेक्स्ट बॉल फ्रॉम निलेश. क्रॉस बॅटेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे ते डीप मध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करतो, तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. एकदा समाधान मानावं लागते ते सोन्या गायकवाडला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, एकूण अंकित झाले त्या धावफलकावर 17 धावा, 17 लॉस ऑफ 2. ऋषी 11 काटई संघ 31 धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना धावसंख्या धावफलकावर 17. आणि या षटकातला म्हणजे पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू. कट केले लास्ट मुमेंटला, अप्रतिम फटका अवे फ्रॉम द बॉडी अँड लास्ट मुमेंटला चुंबाचा चेंडू एक्झिक्यूट केला डी पॉइंट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दीपक मडवीच्या बॅट मधून हा चौकार. धावसंख्या 21, 21, जस्ट 10 रन अवे. आणि पहिले षटक ज्याने हाताळलं होतं बाळा, तो पुन्हा त्या गोलंदाजी मार्गावर येतोय सेकंड स्पेलमध्ये. 2 धावेचं षटक हाताळलं होतं म्हणून पुन्हा एकदा चेंडू बाळाच्या हातात दिलाय संघनायकाने. एक खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, धावसंख्येला लगाम लावायचं आहे, विकेट सुद्धा घ्यायचे आहेत. कारण पहिल्या षटकात त्याने पॉवरमध्ये हेच काम केलं होतं, 2 विकेट मिळवून दिल्या होत्या आपल्या संघाला. विश्वास पाटील आणि त्यातून निलेश मात्रेला बाद करत असताना आणि 2च धावा त्याने खर्च केल्या होत्या. तो गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला सोन्या गायकवाड. जबरदस्त टच मध्ये बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते सोन्या गायकवाडची. 2 तुंग षटकार आणि तिसऱ्या षटकार सुद्धा अक्षरशः प्रेक्षकांनी श्वास रोखून ठेवले होते. लास्ट मोमेंटला तो चेंडू एक्झॅक्टली आतमध्ये पडला खेळाडूच्या हाताला लागून. बाळा राऊंड विकेट. फुल टॉस आहे, ऑन साइडला प्लेस केलाय आणि इथे मात्र डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव अंकित केली जाईल, कारण कटआउटच्या मागे जाऊन चेंडू इथे मात्र थोडासा मिसप्लेस झालाय. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावर. कुणाल पेंडकर जे बदलापूरचे अप्रतिम खेळाडू आहेत, पंचांच्या भूमिकेत तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळते. चांगली भूमिका पार पाडत आहेत ॲज अ अंपायर. 22 लॉस ऑफ टोटल 2 इन द थर्ड ओव्हर. नगरसेवक चषक, मोस्ट अवेटेड क्रिकेट टूर्नामेंट एव्हरी इयर. क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्ररक्षक आहे
आणि खराब क्षेत्ररक्षण, हाताच्या खालून चेंडू निघून गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण करतो दीपक आणि त्याचबरोबर सोन्या. 24 ऑन द बोर्ड. जस्ट 7 रन अवे. 7 धावांची अजूनही गरज आहे सामना इथे जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल फ्रॉम बाळा, राऊंड विकेट. समोर एक्झिक्यूट केलाय डीप मध्ये. वाडिश लांगोला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी तोपर्यंत परत प्रयत्न करतील, फेक करतील, तोपर्यंत सहज 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफरकर 26 धावा. अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये मी विनंती करेन धनवीन स्पोर्ट्स अलिबागचे कॅप्टन रिपोर्ट करायचं आपण ताबडतोब. धनवीन स्पोर्ट्स अलिबाग, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला लगेचच टॉस करायचं आहे. वेळा कॅप्टनने रिपोर्ट करा. चेंडू हवेमध्ये बघायचा हा मॅच विनिंग शॉट होणार का. आणि हा मॅच विनिंग शॉट फ्रॉम सोन्या गायकवाड. एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर काट्या राजूच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. षटकार. स्पर्धेमध्ये आम्हाला इंटरनेटची सुविधांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू.